टुडे वी डिस्कस अबाउट द थर्मल प्रॉपर्टीज. आपण काय शिकणार आहोत? अरे थर्मल प्रॉपर्टी शिकायचं आपलं. चॅप्टरचं नाव आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. इलेव्हनचा चॅप्टर आहे स्टेट बोर्ड नुसार. 11th चॅप्टर आहे स्टेट बोर्ड नुसार. 11th चॅप्टर आहे एनसीईआरटी नुसार. म्हणजे आपल्याला तो स्टेट बोर्ड सारखाच शिकायचा आहे का? नाही, कारण की आपल्याला तो आता 12वीला येणार नाही. चलो मग आपण सर्वात पहिले समजून घेऊ टेम्परेचर. पहिले काय समजून घ्यायचं आपल्याला? टेम्परेचर. टेम्परेचर काय असतं? टेम्परेचर असतं हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. काय? हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट किती थंड आहे किती गरम आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं? टेम्परेचर. हे दाखवण्याचं काम कोण करतं? टेम्परेचर. टेम्परेचर कळालं. नेक्स्ट आहे हीट. नेक्स्ट आहे हीट. हीट म्हणजे काय? हीट म्हणजे काय? एनर्जी. हीट काय? एनर्जी. हीट फ्लोज. हीट फ्लोज फ्रॉम. हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हे हीट झालं. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? टेम्परेचर आणि हीट. नेक्स्ट आहे थर्मोमेट्री. थर्मोमेट्री. थर्मोमेट्री म्हणजे काय? थर्मोमेट्री म्हणजे असं सायन्स जिथं काय केलं जाईल? हीटची स्टडी केली जाईल. कशी स्टडी करायची आहे? हीटची. स्टडी ऑफ हीट. स्टडी ऑफ हीट. हीटचं जिथं स्टडी केलं जाईल त्याला काय म्हणतो आपण? थर्मोमेट्री. जिथं आपण हीटची स्टडी करतो त्याला काय म्हणतो आपण? थर्मोमेट्री. त्याच्यामध्ये एक थर्मोमीटर असतं. थर्मोमीटर ऐकले का? थर्मोमीटर तो काय करतो? टेम्परेचर मेजर करून देतो. हीट मेजर्स द मेजर आहे टेम्परेचर. मग एक सर्वात जुने जे आहेत, सर्वात जुना जो आहे तो आहे मर्क्युरी थर्मोमीटर. मर्क्युरी थर्मोमीटर. मर्क्युरी थर्मोमीटर जो आहे तो -30 डिग्री सेल्सिअस टू 356 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो मेजर करू शकतो. हायएस्ट किती? 356 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण मेजर करू शकतो. काय डाऊट इथपर्यंत? मग आपल्या जवळ आहेत 3 स्केल. टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपल्या जवळ किती स्केल आहेत? 3 स्केल आहेत. इथं म्हटलं मी स्केल, इथं मी म्हटलं बॉइलिंग पॉइंट, इथं मी म्हटलं फ्रीजिंग पॉइंट आणि इथं म्हटलं डिफरन्स. तीन स्केल. पहिला जो आहे तो डिग्री सेल्सिअस स्केल आहे. दुसरा जो आहे तो डिग्री केल्विन स्केल आहे. तिसरा जो आहे डिग्री फॅरनहाइट स्केल. या तिन्ही स्केलची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची. याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो किती आहे? 100 आहे. याचा किती? 0 आहे. 100 मधून 0 गेले म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट मायनस फ्रीजिंग पॉइंट असं करायचं आपल्याला. तर किती येणार? 100च. याचा जो असतो तो 273 असतो. इथं सॉरी 373 असतो. किती असतो? 373, कारण की बॉइलिंग पॉइंट अगोदर लिहिलंय. फ्रीजिंग पॉइंट किती असतो? 273. म्हणजे 100 डिफरन्स किती झाला परत? 100चा. फॅरनहाइट मध्ये 32चा असतो. 212चा सॉरी उलट लिहिलं परत. 212 आणि इकडे काय? 32 म्हणजे किती होणार आहे? 180. काय डाऊट आहे? हे व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. एक मर्क्युरी थर्मोमीटरची व्हॅल्यू पण लक्षात ठेवायचं आणि याच्या पण बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट. हे पण आहे बॉइलिंग पॉइंट. हे काय? फ्रीजिंग पॉइंट आहे आणि काय त्याचा? बॉइलिंग पॉइंट. काय डाऊट आहे? समजले इथपर्यंत? मग कोणताही स्केल आपल्याला तयार करायचा असेल, स्केल म्हणजे कोणताही स्केल, थर्मोमीटर तर बनवत असतील तर थर्मोमीटर बनवताना काय काय काळजी घेतली जाते बघा. कोणताही जर मला स्केल बनवायचा असेल, कोणताही मला स्केल जर बनवायचा असेल तर करतो आपण स्केल मायनस. हा कोणताही स्केल, जसं की डिग्री सेल्सिअस स्केल, केल्विन स्केल आहे, कळालं? डिग्री सेल्सिअस स्केल मायनस फ्रीजिंग पॉइंट. ठीक आहे. डिवाइड बाय काय? बॉइलिंग पॉइंट मायनस फ्रीजिंग पॉइंट. कोणताही स्केल जर तयार करत असेल तर मी याची काळजी घेतो. स्केल मधून फ्रीजिंग पॉइंट मायनस करतो, नंतर त्यांच्या दोघांमध्ये बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट मध्ये मायनस करतो. कळालं का? जसं पहिला कोणत्या स्केल साठी लिहितो? सेल्सिअस साठी. मग काय लिहिलं? सी लिहिलं. कळालं का? सेल्सिअस. त्याचा फ्रीजिंग पॉइंट किती? 0 आहे. त्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 आहे. फ्रीजिंग पॉइंट किती? 0.
सिमिलरली म्हटलं. दुसरं कोणासाठी? केल्विनसाठी. म्हणून काय लिहिलं? के. त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 273. किती आहे? 273. आणि डिफरन्स किती आहे? 373 वजा 273. सिमिलरली काय? एफ. त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती? 32. बॉइलिंग पॉईंट किती? 212. किती? 32. आणि किती? 212 वजा 32. नाही कळालं? कोणतं स्केल तयार करू शकतो? आपल्याला जे स्टँडर्ड माहिती होतं त्याच्यानुसार ते लिहिलं. त्याच्यानंतर बघा, मग मी काय म्हटलं? किती होणार? C/100. सी मधून 0 गेलं, काय? सी 100 मधून 0 गेलं, किती राहिलं? 100. मग किती होऊन जाईल? के मायनस 273 डिवाइड बाय काय? 100. बरोबर ना? 373 मधून 273 गेले. इथं काय येणार? एफ मायनस 32. एफ मायनस 32 डिवाइड बाय किती? 180. काय डाऊट आहे? आता मी काय म्हटलं? सगळ्यांमधून हा 0 0 तर कट होतोय. अजून काय करतं? बे 5 10, बे 5 10, बे 9 18. मग मला नवीन एक सिक्वेन्स भेटला. C/5 के मायनस 273 डिवाइड बाय काय? 5. एफ मायनस 32 डिवाइड बाय काय? नाही कळालं? हे नवीन स्टँडर्ड फॉर्म्युला कळाला मला. काय डाऊट आहे? आता मला केल्विनचं डिग्री करायचंय, डिग्रीचं केल्विन करायचंय. कसं करायचं? आता आपला डिग्री सेल्सिअसचं केल्विन किंवा केल्विनचं डिग्री सेल्सिअस. कळाला? आता मला कन्व्हर्जन करायचं काय? मग कोणत्या दोन स्केलचा विचार करायला लावला त्यांनी? या दोघांचं ना. म्हणून मी काय म्हटलं? C/5 बरोबर किती? के मायनस 273 डिवाइड बाय काय? 5. हा 5 गेट कॅन्सल. मग सी बरोबर काय? के मायनस 273. म्हणजे दिलेल्या के मधून जर मी 273 जर मायनस केलं तर माझं कशात कन्वर्ट होऊन जाईल? डिग्री सेल्सिअस मध्ये होईल. आणि मी असं म्हटलं पुढे के तसाच ठेवला, हा मायनस इकडे तर काय जाईल? सी मध्ये जर मी 273 जर ऍड केला तर कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल? केल्विन मध्ये. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला येईल काय कळालं तुम्हाला? केल्विन डिग्री सेल्सिअस जर मला केल्विन करायचं, काय करू मी? 273 ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? 273 ऍड करावं. तुला पण तीच सूचना. जिवंत राहा. बा मी म्हंटल मला 10 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन करायचं केल्विन मध्ये, तर काय करणार आहे? 10 मध्ये काय करायचंय? 273 ऍड करायचं. म्हणजे किती झालं रे? 283. मी म्हंटल असतं 20 डिग्री सेल्सिअस रे, तर तुम्ही म्हटले असते 20 प्लस 273. किती झाले असते मग? 293. मी म्हटलं असतं 27 डिग्री सेल्सिअस. हे स्टँडर्ड म्हणतात. एक खूप गरजेचं आपल्याला. 27 म्हटलं तर काय? 27 प्लस 273 म्हणजे किती होऊन जाईल? 300. हे सगळ्यांचं युनिट काय? केल्विन आहे. आता मी म्हटलं 127 डिग्री सेल्सिअस म्हणजे 127 प्लस 273 किती होईल? 400. किती होऊन जाईल? 400 केल्विन. मी म्हटलं 227 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं कन्वर्जन कशात करायचं मला? कशात करायचंय? केल्विन मध्ये. तर 273 ऍड केलं तर किती झाले? 500 केल्विन. नाही कळालं? जमेल तुम्हाला डिग्रीचं डायरेक्ट केल्विन मध्ये करायचं तर काय करू? 273 काय करायचं मला? ऍड करायचं. काय डाऊट आहे? समजलंय? नेक्स्ट मी म्हटलं सेल्सिअसचं मला कन्वर्ट करायचं फॅरेनहाइट आणि फॅरेनहाइटचं कन्वर्जन करायचंय सेल्सिअस. सेल्सिअसचं कन्वर्जन करायचंय मला फॅरेनहाइट, फॅरेनहाइटचं कन्वर्जन करायचंय सेल्सिअस मध्ये. बरोबर की नाही? सेल्सिअसचं फॅरेनहाइट, फॅरेनहाइटचं सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचंय. जर असं करायचं असेल तर मी काय करू शकतो? मी काय म्हणेन? सी आणि एफचं रिलेशन लागेल. सीचं रिलेशन काय? C/5 आहे. काय? C/5 आहे. आणि एफ साठी काय? एफ मायनस 32 डिवाइड बाय काय? 9 आहे. मला सी करायचंय. मला सी करायचं असेल तर काय करणार? सी बरोबर काय होणार आहे? एफ मायनस 32 डिवाइड बाय 9 इंटू काय? 5 करायचं आहे. म्हणजे कशात कन्वर्ट होऊन जाईल? सी मध्ये. जर मला एफ काढायचं असेल तर काय करणार मग? C/5 आहे. एफ मायनस 32 आहे डिवाइड बाय काय? 9. हा 9 इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे काय? 9C/5 झाला. बरोबर काय? एफ मायनस 32 इकडे आला काय होऊन जाईल? प्लस -32 इकडे आला काय होऊन जाईल? प्लस 32. हे कन्वर्ट केलं तर मला कशात कन्वर्ट होऊन जाईल? फॅरेनहाइटचं कशात कन्वर्ट होऊन जाईल? डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करता येणार आपल्याला फॅरेनहाइट. कळालं का? परत तसंच उद्योग करूया. मी म्हटलं काय म्हटलं? पुढे गेला फॅरेनहाइट.
मी म्हटलं 10 डिग्री सेल्सिअस, त्याचं कन्व्हर्जन करून द्यायचं आपल्याला. 10 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं कन्व्हर्जन करून द्यायचं. मग तुम्हाला काय कळालं? 9/5 सी ची व्हॅल्यू किती घ्यायचंय? 10 प्लस किती करायचंय? 32. 5 दुने 10, 9 दुने 18. 18 प्लस 32 म्हणजे किती झाले? 50. 50 कशामध्ये झालं कन्वर्ट? फॅरेनहाइट मध्ये. कशामध्ये कन्वर्ट झालं? फॅरेनहाइट मध्ये. मी जर सपोज मी म्हटलं असतं 40 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं मला फॅरेनहाइट मध्ये करायचं. काय करणार मग परत? 9/5 करणार, इंटू काय करणार? 40 करणार, प्लस 32 करणार. 5 8 40, 9 8 72, 72 प्लस 32 म्हणजे किती झालं? 104. आणि युनिट काय झालं? फॅरेनहाइट. डाऊट आहे? नेक्स्ट मी असं म्हटलं असतं 200 डिग्री सेल्सिअस. 200 डिग्री सेल्सिअस. मग तुम्ही काढले असते 9/5 इंटू किती? 200 प्लस किती? 32. 5 चोक 20, 9 चोक 36 म्हणजे 360 अधिक 32 केले तर काय झालं? 392. आणि युनिट कशामध्ये येईल आता? फॅरेनहाइट. नाही कळालं? कशात करणं म्हणजे कशात केलं? डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाइट मध्ये. आता उलट करूया. मग तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन टाकतो. किती? 100 डिग्री सेल्सिअस, 45 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअस. होईल ना? कन्वर्जन करता येईल ना? आता पुढचं उलट करायचं. आपल्याला उलट काय करायचंय? फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचंय. म्हणजे फॅरेनहाइटचं मी आता कशात करणार आहे? सेल्सिअस. मी म्हटलं किती? 10 फॅरेनहाइट. 10 फॅरेनहाइट घेतला. 10 फॅरेनहाइट घेतला तर आपल्याला कन्वर्ट करून द्यायचंय. काय आपल्या जवळ फॉर्म्युला फॅरेनहाइटचं करण्यासाठी? काय? F मायनस 32 डिवाइड बाय काय? 9 इंटू किती? 5. बरोबर की नाही? मग चला F ची व्हॅल्यू किती सांगितली त्यांनी? 10. 10 वजा किती? 32 भागिले किती? 9 गुणिले किती? 5 म्हणजे किती होणार आहे रे? किती होणार आहे? 32 मधून 10 गेले किती राहिले? 22. पण वजा राहील इंटू किती? 5 डिवाइड बाय काय? 9. असं होईल ना? म्हणजेच किती झालं तुमचं? 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 11, 110. 110 डिवाइड बाय 9 वजा झालं. करू शकता ना तुम्ही? वजा मध्ये उत्तर येईल. वजा किती? 9 1 9 उरले किती? 2. 9 दुने 18 उरले किती? 2. 9 दुने 18 ते चालू जाईल. आणि कशामध्ये युनिट येईल आता? डिग्री सेल्सिअस. हे कशामध्ये आलेलं आहे? फॅरेनहाइट. आणि ते कशामध्ये आलं? डिग्री सेल्सिअस. सिमिलरली मी जर 32 मधून 18 वजा केले सपोज 12 म्हणजे 2 1 4. मी म्हटलं 14 फॅरेनहाइट आहे. मी काय म्हटलं? 14 फॅरेनहाइट. 14 फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचंय. मग चला मग 14 वजा किती? 32. ओके ओके ओके. मला जे अपेक्षित होतं ना 32 ना 32 पेक्षा 14 मध्ये अजून मी प्लस 32 केलं. किती झाले? 6. किती झाले? 4. 46 फॅरेनहाइट घ्या. 46 फॅरेनहाइट. आन्सर पॉझिटिव्ह. बाकी काही नाही. 46 फॅरेनहाइट डिवाइड बाय काय रे? 9 इंटू किती? 5. 46 मधून 32 गेले किती राहिले रे? 46 मधून 32 गेले किती राहिले? 4 राहिले आणि 1 गेलं 14 झालं. बरोबर की नाही? 14 भागिले किती? 9 गुणिले किती? 5. बरोबर की नाही? 5 चोक 20, 5 आणि 2 7, 70 भागिले 9 म्हणजे किती झालं? 9 8 72 ना. 9 9 7 63 होईल ना? 9 7 63 उरले किती? 7. परत तेच झालं. आणि युनिट कशामध्ये? डिग्री सेल्सिअस. काय डाऊट आहे? आता एक क्वेश्चन कसा आहे म्हणजे क्वेश्चन आता आहे which temperature scale have same numerical value. काय म्हटलं त्यांनी? त्यांचं असं म्हणणं आहे कोणता असा स्केल आहे असा शोधायचा ज्याच्या न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी असली म्हणजे सेम. आता मी जर बघितलं डिग्री सेल्सिअस मध्ये बघितलं 10 डिग्री सेल्सिअस इकडे किती होतं? 283. हे तर कधीच सोबत येऊ शकत नाही. एवढं तर कळलं. डिग्री सेल्सिअस आणि केल्विन कधीही सेम राहणार नाही. हा 10 व्हॅल्यू आहे तर इकडं 10 न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. तर न्यूमेरिकल व्हॅल्यू किती? 283. तर सेम तर बनणार नाही. म्हणजे एक कोणता आहे आता आपल्यासाठी? एक सेल्सिअस आणि फॅरेनहाइट त्यांच्यामध्ये बनवू शकतो. मग मी म्हटलं आणि त्याची व्हॅल्यू येते -40. किती येतं? -40. -40 डिग्री सेल्सिअस वजा 40 फॅरेनहाइट. या दोघांची व्हॅल्यू कशी येणार आहे? सेम येणार. म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ना? काय माहिती आहे? C/4
5 आहे. बरोबर काय? F मायनस 32 आहे डिवाइड बाय काय 9 आहे. बरोबर की नाही? मी काय म्हणतो, मला काय पाहिजे, सेम पाहिजे ना. सी F सारखा दिसला, F C सारखा दिसला. मी असं करू शकतो, C ची व्हॅल्यू मी काय टाकू शकतो F, किंवा F ची व्हॅल्यू काय टाकू शकतो मी C. दोघं मला कसं पाहिजे, सेम पाहिजे ना, म्हणून आपण असं करतोय. मग मला सांगा, तसं पाहिजे म्हटल्यानंतर मला C ची व्हॅल्यू F टाकू शकतो किंवा F ची व्हॅल्यू C टाकू. काय टाकायचंय? C ची व्हॅल्यू F टाकू, म्हणजे F बाय 5 झालं. इकडच्या F मध्ये काय चेंज करायचं का नाही, म्हणजे काय झालं F मायनस 32 डिवाइड बाय काय 9. हा 9 इकडे शिफ्ट होईल, म्हणजे काय झालं 9F, आणि हा 5 इकडे मल्टिप्लाय जाईल 5F मायनस 32, म्हणजे किती 9F आहे 5F आहे. हा किती 5 जुने 10 आहे, 5 ते 15 ने 16 आहे. काय डाऊट आहे? हा प्लस 5 आहे, तिकडे जाऊन काय जाईल, म्हणजे मायनस 160 झाला, म्हणजे किती 9F मायनस 5F, म्हणजे किती झालं रे 4F ना, मायनस सोडून येणार आहे 4F आहे, आणि इथे किती मायनस 160 आहे. मग F किती आला मायनस 40 फॅरेनहाइट. मग तुम्ही C ची व्हॅल्यू F टाका किंवा F ची व्हॅल्यू C टाका, तरी आता हे फॅरेनहाइट मध्ये का बरं आलं, कारण की आपण काय केलं, C ची व्हॅल्यू काय टाकली आपण F टाकलं, म्हणून फॅरेनहाइट. जर आपण F ची व्हॅल्यू जर C टाकली असतं, कशामध्ये उत्तर आलं असतं डिग्री सेल्सिअस मध्ये आलं असतं, आणि दोघांची व्हॅल्यू कशी भेटणार आहे सेम. किती कोणत्या टेम्परेचरला सेम असणार ते -40 ला. -40 ला दोघांची व्हॅल्यू कशी असते सेम राहते. कळालं? ठीक आहे.